नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। HG इन्फ्रा व निदान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व शेतकऱ्यांना जीवामृताचे वितरण। सामाजिक बांधिलकी जपत HG इन्फ्रा व निदान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कापडणे येथील गडीवरच्या शाळेत शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वितरण तसेच शेतकऱ्यांच्या जीवामृत वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला तर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त जीवामृताचा लाभ मिळाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशासक अक्काबाई भिल उपस्थित होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून HG इन्फ्राचे रेहान खान, प्रकल्प व्यवस्थापक गुरुनाथ सावंत, माजी उपसरपंच हरीश पाटील, पत्रकार जगन्नाथ पाटील, भूषण ब्राह्मणे तसेच निदान संस्थेचे स्वप्नील देवरे, नितीन पाटील आणि गोपाल माने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका छाया सूर्यवंशी, वंदना पाटील, रत्नप्रभा पाटील, रुपाली पाटील, वैशाली पाटील, प्रमिला जाधव, ज्योत्स्ना पाटील आणि जागृती खैरना यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी निदान संस्थेमार्फत 55 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 लिटर जीवामृताचे मोफत वाटप करण्यात आले। सेंद्रिय शेतीला चालना देणारे उद्देशाने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले। जीवामृत वितरण प्रसंगी माजी उपसरपंच शरद पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थी व शेतकरी हिताचा संगम साधणारा हा उपक्रम परिसराचा कौतुकाचा विषय ठरला असून अशा सामाजिक उपक्रमाने सातत्याचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना गुरुनाथ सावंत म्हणाले की HG इन्फ्रा, HG फाउंडेशन आणि निदान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे शालेय वस्तू वाटप कार्यक्रम आयोजित केला होता। कापडणे गावातील केंद्र शाळा, जिल्हा परिषद शाळा जी आहे तर तेथील विद्यार्थ्यांना आम्ही आज मोफत दप्तर वितरण केलेले आहे। असंच इतरही ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत कापडणे गावातील त्यांनाही मोफत दप्तर वितरण करण्यात येणार आहे। इतरही अनेक उपक्रम आहेत जे शैक्षणिक उपक्रम आहेत जे आज मी प्रिन्सिपल मॅडमशी बोललो तेही कापडणे गावामध्ये लवकरात लवकर राबवण्यात येतील। धन्यवाद।